Just a little bit about my journey. हे आता शिवाजी युनिव्हर्सिटीत परत यायचं, दिस इज लाईक होम कमिंग फॉर मी. कारण माझी इंजिनिअरिंग डिग्री वाचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवाजी युनिव्हर्सिटी तर्फे मिळालेली होती. सो इट्स अ होम कमिंग फॉर मी. लिटल बिट ऑफ माय बॅकग्राऊंड. मी सांगलीची आहे आणि त्यामुळे मी मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही बोलू शकते. मी दोन्ही भाषेत गो बॅक अँड फोर्थ. सांगलीला मराठी भाषेत शिक्षण आपलं 5वी 11वीपर्यंत, नंतर विलिंग्डन कॉलेज आणखीन वालचंद कॉलेज. मी सांगलीला इंजिनिअरिंग बी मेकॅनिकल केलं 1970sमध्ये. मी आता एक्झॅक्टली मला तारीख नाही सांगत, पण लास्ट 50 some odd years आय बीन आउटसाइड ऑफ इंडिया. आणि या 50 वर्षात मी MS केलं, MBA केलं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आय वर्कड इन अबाउट 15 डिफरंट कंट्रीज. युरोपमध्ये जवळजवळ 10 देशात, ऑब्व्हियसली अमेरिकेत, आणखीन त्याच्याशिवाय एशियामध्ये चायना, इंडोनेशिया, तैवान वगैरे अशा 5-6 देशात मी काम केलं. थ्रूआउट माय करियर, all these 50 years, let's say, I've been mentoring startups as well as were involved in part of the startups. So before getting into my official presentation, I want to just kind of talk a little bit about my experience across the world, if you will. आणि इतक्या देशात काम केल्यावर आपल्याला अगदी लक्षात येतं की प्रत्येकचं बिझनेस कल्चर इट्स व्हेरी युनिक, व्हेरी डिफरंट. तर जेव्हा आपण इफ यू वॉन्ट टू डू बिझनेस इन दॅट पर्टिक्युलर कंट्री, you really need to understand the unwritten and written business rules, the business culture, as well as mores and taboos and languages. कारण along the way मी German आणि Spanish पण शिकले, to the point that I can have client meetings in those languages. तेही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला वेळ कमी आहे तर मी थोडंसं असं गरसरी जाणार आहे. आणि आपल्याला जर जास्त बोलायचं असलं, इफ यू वॉन्ट टू गो डीपर, वी कॅन ऑलवेज स्पेंड टाईम ऑफ इट. तर ते एक महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे मी काही वेळेला म्हणते की डुईंग बिझनेस, एंटरप्रेन्योर ऑर अदरवाईज, इट्स लाईक कृष्णनीतीसारखं आहे म्हणेन मी. इट्स ऑलवेज अ बॅटल, इट्स ऑलवेज अ वॉर. आणि हाऊ आर यू कीपिंग युअर poker face and how you are really understanding the abilities of your opponent becomes very critical. तर आपली महाभारतातली कृष्णनीती किंवा चाणक्याचं कौटिल्य अर्थशास्त्र, मी म्हणेन की आपण जेवढा त्याचा अभ्यास करू तेवढं जास्त चांगलं होईल. दुसऱ्या 1-2 गोष्टी मला सांगायच्या होत्या की म्हणजे सुरुवातीला मी सांगलीहून जर्मनीत गेले तेव्हा एकदम नवीन भाषा, नवीन कल्चर. पण आपण लोक असतो ना, इंडियन लोक, आपण पटपट गोष्टी पण शिकू शकतो. उगाचच आपल्याला वाटतं मला इंग्लिश येतं का नाही, मला जर्मन येतं का नाही. आणि येत नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे. पण त्याच्याबरोबरच आपण व्हर्बल बिहेवियर, नॉन व्हर्बल बिहेवियर म्हणतो, त्याप्रमाणे अगदी हातवारे करून बोलायला सुद्धा काही हरकत नाही, असं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगेन की सम ऑफ युअर एंटरप्रेन्योर्स मे बी लुकिंग ॲट वर्किंग एक्सटर्नली एज वेल. तर असं थोडंसं मी जस्ट लिटल बिट ऑफ एन आयडिया अबाउट माय बॅकग्राऊंड, व्हॉट आय हॅव डन अँड व्हॉट आय हॅव सीन. मी स्लाईड्स केलेल्या आहेत, बट आय वुड लाईक टू कीप द सेशन मोर इंटरॅक्टिव्ह. तुम्हाला जर प्रश्न असले तर मध्येच प्रश्न विचारा. वी कॅन गो बॅक अँड फोर्थ बिकॉज आय वॉन्ट टू डू समथिंग दॅट्स मिनिंगफुल अँड युजफुल फॉर यू. आणि नुसतंच मला असं बोलायचं नाही आहे. who's running the slides? Can you? Oh. Oh, it's there. Okay. No, that's okay. I prefer staying in that. कुठलीही गोष्ट आपण करताना पहिलं, do we have customers? जेफ बेझोस
व्हेरी वेल नोन एंटरप्रेन्योर म्हणाला तसं की द बेस्ट थिंग इज कस्टमर्स. आय नेवर टॉक टू माय कस्टमर्स बिकॉज माझं प्रॉडक्ट ऑलवेज वर्क्स. दे हॅव नो नीड टू टॉक टू मी. मी या फोरममध्ये कधीही म्हटलं नव्हतं की माईक थायसन मी कोटेड करेन म्हणून. आय असो मोस्ट ऑफ यू नो हू माईक थायसन इज. वी ऑल हॅव अ प्लॅन, right? But we get punched in the face by the customer. And that's when your plan changes. And that's when you try to figure out what is my customer want and what can I offer my customer that they will use. म्हणजे मी माझ्यासाठी करत नाही आहे, करते ते माझ्या कस्टमरसाठी करते. एका मी कंपनी, ते वॉज अ स्टार्टअप अँड आय वॉज लाईक अ सेकंड पर्सन जॉईनिंग द स्टार्टअप. आमचं असं खूप छान चाललेला होता स्टार्टअप. आम्ही खूप मोठे होत होतो. पण तेव्हा नाही लक्षात आलं द मेन रिस्क वी हॅव वन कस्टमर. आणि खूप मोठा कस्टमर होता. आम्ही म्हटलं की वर एम्बेडेड इन देअर सिस्टम्स, देर इज नो वे दे कॅन गेट रिड ऑफ अस. पण लक्षात ठेवा, अमेरिकन इज अ कॅपिटलिस्ट सिस्टम. आणि त्या कस्टमरनी, त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले म्हणून आमचे कॉन्ट्रॅक्ट्स कमी केल्याबरोबर आमचा एक खांबी तंबू इतका पटकन कोसळला. लिटरली वी हॅव टू फाईल फॉर बँक्रप्सी. म्हणजे दिस इज अ व्हेरी हाय रिस्क सिच्युएशन की एकच आपल्याला कस्टमर असेल तर आपल्याला काय बघावं लागतं, काय करावं लागतं, डायव्हर्सिफाय करायला कसं पाहिजे, हे आपल्याला म्हणजे माझ्या ताबडतोब तेव्हा लक्षात आलं. त्याच्या आता मी गोष्टी सांगते तुम्हाला. या गोष्टी मी नुकतंच एक पुस्तक पब्लिश केलं आहे, त्याच्यात लिहिलेल्या आहेत की फाइंडिंग माय कोर, विनया गोरे टू विनया गोर. हा माझा गेल्या 70 वर्षाच्या प्रवासाबद्दल. तर आज मी म्हणते तसं की फक्त अर्धा तास आहे, तर आपण कर्सरी तरी बघूया आणि तुम्हाला ज्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे त्या गोष्टीवर वी कॅन स्पेंड मोर टाईम ऑन दॅट. दुसरं मला सांगायचं होतं गोल फोकस, गोल डेफिनेशन. तुम्ही ॲलिस इन वंडरलँडची गोष्ट कदाचित ऐकली असेल. लहान मुलांची गोष्ट आहे अमेरिकेतली. तर ती ॲलिस अशी जंगलात हिंडत असते आणि तिला वुल्फ भेटतो. तो म्हणतो तू कुठे चालली आहेस? तर ती म्हणते की मला जायचं आहे, डेस्टिनेशन माहिती नाही. तर तो तिला म्हणतो इफ यू डोंट नो वेअर यू गोइंग, एव्हरी रोड विल टेक यू देअर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला गोल कसा पाहिजे, फोकस कसा पाहिजे. ही गोष्ट सांगते, माझीच झालेली गोष्ट आहे, गोल आणि फोकस. आणि आपण आपल्या मेंदूला कसं इन्स्ट्रक्ट करू शकतो. अमेरिकेत मी गाडी चालवायला सुरुवात केली. मला येत नव्हती, शिकत होते. तर माझा एक मित्र म्हणाला की मी तुला शिकवतो, काय प्रॉब्लेम नाही. तर तो मला सांगायला लागला डोंट हिट द कर्व, डोंट हिट द कर्व. तर मी सारखी कर्वकडे बघायची आणि माझी गाडी जायची कर्वकडे, आय हिट द कर्व. मग दुसरा एक मित्र म्हणाला नाही लेट मी टीच यू. आणि तो म्हणाला स्टे इन द लेन, स्टे इन द लेन. मला काहीही प्रॉब्लेम न करता आय कुड स्टे इन द लेन. माझ्या मेंदूला मी काय सांगत होते त्यावेळेला, डोंट हिट द कर्व बट स्टे इन द लेन. मी सचिन तेंडुलकरबद्दल वाचत होते 2-3 दिवसापूर्वी. तर त्याचं एक वाक्य आहे, या संदर्भात खूप उपयोगी आहे. तो म्हणतो की मी जेव्हा बॅटिंग करत असतो तेव्हा मला फिल्डर दिसत नसतो, मला 2 फिल्डरमधली जागा दिसत असते. तर इतकं या गोल डेफिनेशन आणि फोकसचं महत्त्व आहे. कारण जगात सारख्या कित्येक गोष्टी घडत असतात आणि त्यातल्या काही गोष्टी आपण इन्फ्लुअन्स करू शकतो, काही कंट्रोल करू शकतो आणि काहीवर आपल्याला रिॲक्शन द्यावी लागते. आणि जेव्हा गोल फोकस आपला क्लिअर असतो त्यावेळेला रिॲक्टिव्ह फोर्सेस एकदम दे आर इन फुल फोर्स अँड वी कॅन डू लॉट गुड थिंग्स. आणि म्हणून माझी छोटी उदाहरणं मी तुम्हाला सांगते आहे. वेळेच्या अभावी मी खूप कॉर्पोरेशन्स किंवा आपल्या एंटरप्रेन्योरशिपमध्ये जात नाही, पण मी छोटी उदाहरणं सांगते तुम्हाला. दुसरं म्हणजे मेंटरशिप. आपण खूप ऐकतो की मेंटरशिप किती महत्त्वाची आहे, मेंटरशिप किती महत्त्वाची आहे. आणि एखादा मेंटर आपल्याला असा नगेट सांगून जातो की आपल्याला कधीच म्हणजे लक्षात पण येत नाही की याने आपल्याला इतकं सुंदर वाक्य शिकवलं. मी एका माझ्या मेंटरची गोष्ट सांगते. तो मला सारखं म्हणायचा बी अ मगझी, बी अ मगझी. म्हटलं हा काय म्हणतो बी अ मगझी, वट्स बी अ मगझी.
तर मग्झी म्हणजे तो जो शॉर्ट एकदम छोटा बास्केटबॉल प्लेयर आहे त्याचं नाव मग्झी बोल. आणखीन ही वॉज द शॉर्टेस्ट बास्केटबॉल प्लेयर एव्हर प्लेड इन प्रोफेशनल लीग. आणि ही वॉज अ स्टील्स लीडर. तुमच्यापैकी कोणी जर बास्केटबॉल खेळणारे असले तर स्टील्स लीडर म्हणजे काय लक्षात येईल, तो बॉल पळवायचा. सो ही वॉज द स्टील्स इज अ स्टॅटिस्टिक्स इन बास्केटबॉल. तर तो कसा पळवायचा, तो आपल्या उंचीचा किंवा आपण उंच नाही याचा फायदा घ्यायचा आणि या उंच उंच लोकांच्या पायातनं पळत जायचा. किंवा हे उंच उंच लोक असे हात करून उभे असले की त्यांच्या हाताखालून पळत जायचं. तर माझ्या मेंटरनी मला काय सांगितलं असेल, बी अ मग्झी, थिंक अबाउट युअर परसिव्ड डिसएडव्हांटेजेस. In his case, the disadvantage was his height. So think about your perceived disadvantages and how do you transform them into your unique strengths. आता आपण सगळेजण तुम्ही you are interested in entrepreneurship, startups. तर what do others see as your perceived disadvantages? तुम्हाला काही लोकांना वाटत असेल की नाही मला अमेरिकेत जायचं आहे, अमेरिकेत इतके स्टार्टअप्स होतात सगळ्यांना, दे आर व्हेरी सक्सेसफुल, पण भारतात होत नाहीत. म्हणजे थिंक अबाउट इट, इज दॅट रिअली ट्रू? कारण तुम्ही जर अमेरिकेतलं बघितलं स्टॅटिस्टिक्स तर 80-90% स्टार्टअप्स फेल. किंवा अमेरिकेची जी बॅकग्राऊंड आहे, स्टार्टअप कल्चर जे आहे ते कसं तयार झालं आहे त्याचा जर आपण अभ्यास करू शकलो आणि मग त्याचा विचार करून म्हटलं की how do I use it to my unique strength? How do I build my unique strength? मग मी कल्चर शिकेन, मग मी त्यांचे इकोसिस्टम शिकेन, मग मला तिथे जायचं असेल. कारण आता आपण बघतो भारतातले किती लोक CEO सारख्या मोठ्या पदावर आहेत अमेरिकेत. सो व्हॉट डिड दे लर्न आणि कॅन आय लर्न द सेम थिंग? इट्स नॉट गोना बी इझी, नथिंग इज इझी. तर थोडक्यात हे मेंटोरचं जे महत्त्व आहे की त्यांनी मला जे शिकवलं की तुझ्याकडे लोक तुला स्टिरियोटाईपमधनं बघणार. तू एशियन आहेस, तू मुलगी आहेस, ते तू बदलू शकत नाहीस. तर डू समथिंग सो डिफरंट, सो आउट ऑफ देअर राउंड, आउट ऑफ देअर एक्सपेक्टेशन्स, दॅट यू विल स्टँड आउट. पुट देम ऑफ बॅलन्स एसेन्शियली, अँड दॅट्स हाऊ यू विल स्टँड आउट. मला एक गोष्ट सांगते की मी तैवानमध्ये होते, जॉईंट व्हेंचर प्लॅनिंग करायला आम्ही गेलेलो होतो आणि आम्हाला माहिती होतं की हे आमच्याबरोबरचे तैवानीज लोक आहेत त्यांना इंग्लिश येतं कारण आम्ही बोललेलो आहे त्यांच्याशी. पण ॲज सून ॲज वी गॉट इन टू अ मीटिंग दे डिसाइडेड दॅट नाही आम्ही इंटरप्रिटर वापरणार. आणि मग आम्ही असं एकदम वी वर ऑफ बॅलन्स. आणि मग इंटरप्रिटर वापरणार त्याला बापरे, मग तो इंटरप्रिटर खरं सांगणार, खोटं सांगणार, काय सांगणार नाही, अशा गोष्टी एकदम डोक्यात यायला लागल्या. कारण आम्हाला कोणाला मॅन्डरिन किंवा तैवानीज येत नव्हतं. तर अशा प्रकारच्या गोष्टींसाठी आपण कसं तयार व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग आपला युनिक स्ट्रेंथ कसा मिळवायला पाहिजे हे मला एका मेंटरनी असं अगदी थोडक्यात सांगितलं. फक्त त्याच्यासाठी मला विचार करावा लागला खूप. तर असं या मेंटोरचं खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण स्टार्टअप म्हणा किंवा कुठल्याही याच्यात करिअरमध्ये, स्पेशली स्टार्टअपमध्ये. आणि आय एम असूमिंग, कारण मी थोडंसं इथल्या शिवाजी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर बघितलं, तुम्हा सर्वांना मेंटोर आहे, दॅट्स अ फॅन्टॅस्टिक थिंग. पण तेवढ्यावरच थांबू नका, कारण तुम्हाला तुमचं नेटवर्क, मला अतिशय वाटलं की माझं नेटवर्क मला वाढवणं अतिशय महत्त्वाचं होतं. we're coming at networking here as well. तर नेटवर्क म्हणजे इट्स नॉट अ वन वे स्ट्रीट, की नेटवर्क म्हणजे मी तुमच्याकडनं घेणार असं नाही. आपली देवाणघेवाण कशी होणार, आपण लाँग टर्म रिलेशनशिप्स आपल्या दोघांच्या दृष्टीने कशा महत्त्वाच्या ठरतील. आणखीन मी पुन्हा तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या आयुष्याकडे जेव्हा बघते तेव्हा मी कुठल्याही इंडस्ट्रीत काम केलेलं असू दे, कारण आता मी टेलिकॉममध्ये केलं आहे, हेल्थकेअरमध्ये केलं आहे, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये केलं आहे, मार्केटिंग सर्व्हिसेसमध्ये केलं आहे.
मी इंजिनियर आहे, मी R&Dमध्ये केलं, मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये केलं, मी ग्लोबल कस्टमर सपोर्टमध्ये काम केलं, मी आय बिल्ड अ बिझनेस, सर्व्हिसेस बिझनेस युरोपमध्ये मी केला. या सगळ्या गोष्टी करताना मला 3 गोष्टी माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या कुठेही मी गेले तरी. एक म्हणजे सॉफ्ट स्किल्स. तुमच्याकडे हार्ड स्किल्स आहेत, तुमच्या सगळ्यांकडे आहेत. तुम्ही कॉलेजमध्ये शिकता, तुम्ही तुमचे स्पेसिफिक टॉपिक्स असतात, तुमचं पॅटर्न असेल, काही पण असेल, तुमच्याकडे हार्ड स्किल्स आहेत. पण सॉफ्ट स्किल्स मला अतिशय उपयोगी पडले. म्हणजे मग ते कम्युनिकेशन असो, कल्चर असो, वेगवेगळ्या कल्चर्समध्ये काम करताना मग ते माझ्याकडे टूल्स काय आहेत ते शोधायला असू दे, ते सॉफ्ट स्किल्स माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले. दुसरी गोष्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. कारण शेवटी काहीही झालं तरी आपले कस्टमर, तुमचे स्टेक होल्डर्स जे आहेत ते तुमचे कस्टमर एका बाजूला स्टेक होल्डर्स आहेत, दुसऱ्या बाजूला तुमचे एम्प्लॉईज स्टेक होल्डर्स आहेत. तुम्ही जेव्हा या इन्क्युबेशनमध्ये काम करता किंवा तुम्ही पार्टनर्स घेत असाल, कारण तुम्ही स्वतः R&Dमध्ये यू आर द एक्सपर्ट, तुमचं पॅटंट आहे, पण तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं माहीत नाही, तुम्हाला मार्केटिंग कसं करायचं माहीत नाही. तर ही जी तुमच्या भोवती तुम्ही इकोसिस्टम तयार कराल, दिस इज ऑल अबाउट पीपल, इट्स ऑल अबाउट इमोशनल इंटेलिजन्स. आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. आणि क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये मी शिकले 1+1 becomes 3. तर मग ते 1+1 becomes 3 हे कसं करायचं. इलॉन मस्कचं उदाहरण देते मी. त्याच्याकडे टेस्ला आहे, त्याच्याकडे SpaceX आहे, त्याच्याकडे बोरिंग कंपनी आहे. तर अशा ज्या वेगवेगळ्या कंपन्या त्यांनी चालू केल्या ॲज अ एंटरप्रेन्युअर, तर ही इज ऑलवेज लुकिंग ॲट की या सगळ्या कंपन्यातनं मला सिनर्जी कशी जास्त मिळेल, की 1+1 equals 3 हे मी कसं करू शकेन. आणि हे सगळं आपल्याला नेटवर्किंगमध्ये मिळू शकतं. एक माझी छोटी गोष्ट सांगते माझ्या बाबतीत नेटवर्किंगची. मी असंच एका एक्झिक्युटिव्हबरोबर नेटवर्किंग करत होते, खूप महिने करत होते, 4-5 महिने करत होते. आणि त्याला मी कधी प्रत्यक्षात भेटलेले नव्हते, ऑनलाईन चालू होतं. आणि एकदम एक दिवस मला फोन आला, अरे वी वर थिंकिंग अबाउट डुईंग दिस इंट्राप्रेन्युअरशिप, म्हणजे मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये स्टार्टिंग अ स्मॉल बिझनेस विदिन अन कॉर्पोरेशन. आणि तो मला म्हणाला की आय थिंक यू हॅव द राईट, ॲब्सोल्यूट राईट सेट ऑफ स्किल्स, तर तू यू शुड बी द लीडर इन दॅट. तर मी विचार केला, म्हटलं या दॅट साऊंड्स रिअली गुड. हे हेल्थकेअरमध्ये होतं. आणि त्यांनी काय केलं असेल, ही मोठी कंपनी होती, इंट्राप्रेन्युअर चालू होतं. त्यांनी HR ला सांगितलं की एक रेक सुरू कर, आणि मला रेकचा नंबर पाठवला. मला म्हणाला हा रेक सुरू कर, तिथे तू ॲप्लाय कर. आणि मी ॲप्लाय केल्याबरोबर रेक बंद करून टाकला. म्हणजे कोणाला कळलंसुद्धा नाही की हा ओपन रेक केलेला होता. आणि मला कधी न मिळालेल्या माणसाकडून मला इंट्राप्रेन्युअरशिप करायचं, लीडरशिपचं मिळालं. दिस इज नेटवर्किंग, दिस इज पॉवर ऑफ नेटवर्किंग. म्हणजे तुम्ही लोक आज इथे आलेला आहात, दॅट्स युअर फर्स्ट स्टेप, मे बी युअर सेकंड, थर्ड, फोर्थ स्टेप टुवर्ड्स नेटवर्किंग. तर त्यामुळे मेंटरशिप, नेटवर्किंग या बाबतीत मी आम व्हेरी स्ट्रॉंग ऑन दॅट. दुसरं आणि एक माझ्या एंटरप्रेन्युअरशिपची गोष्ट सांगते तुम्हाला. एक 10 वर्ष मी आणि माझी बहीण अमेरिकेत ड्रीम्स चॉकलेट म्हणून आम्ही छोटी कंपनी सुरू केली होती. आणि महत्त्वाचं त्याच्यात काय, गो वेअर द कस्टमर्स आर, हाऊ डू वी फाइंड इट. मला चॉकलेट करण्यातलं काय येतं, मला काहीही येत नाही चॉकलेट करण्यातलं. चॉकलेट करण्याची गोष्ट ही तिची जबाबदारी. तर शी इज इन चार्ज ऑफ ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन, अमुक. वर एम आय इन चार्ज, मार्केटिंग अँड सेलिंग. आणि मला यातलं काही कळत नाही. पण आमची पॅशन होती, कारण हे पॅशन हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांसाठी. आमची पॅशन होती, तर पॅशनसाठी मी मार्केटिंग चॅनल्स म्हणजे स्टँडर्ड तर होतेच, तर आम्ही मग घरी ओपन हाऊस म्हणतात अमेरिकेत, तशा प्रकारचं केलं. आम्ही वेगवेगळ्या
काय म्हणायचं एक्झिबिशन्समध्ये गेलो. पण सगळ्यात महत्त्वाची मला गोष्ट तुम्हाला याच्यात सांगायची की आम्ही इतका आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग केलं की आम्ही फ्लायर्स घेऊन लोकांच्या मेल बॉक्समध्ये टाकायला लागलो की आमचा असा असा बिझनेस आहे, आम्हाला टेस्टिंगला तुम्ही याल का वगैरे वगैरे. इतकं की दॅट वॉज इलिगल. आम्हाला माहिती नव्हतं त्यावेळेला. 2-3 दिवसांनी आम्हाला पोस्ट ऑफिसकडनं पत्र आलं की तुम्ही जे मेलबॉक्समध्ये टाकता ते फक्त पोस्ट ऑफिस अप्रूव्ड आणि ज्याला स्टॅम्प्स असतात तसं लागतं, पुन्हा केलं तर तुम्हाला दंड भरू. म्हणजे आम्ही इतकं क्रिएटिव्हली बघत होतो की आम्हाला हू आर अवर कस्टमर्स, वेअर आर दे, आणि जिथे कस्टमर्स आहेत तिथे मला जायला पाहिजे. माझ्याकडे कस्टमर्स येणार नाहीत, मी त्यांच्याकडे जायला पाहिजे. आता अमेरिकेच्या दृष्टीने जर बघितलं, अमेरिका किंवा युरोप दोन्ही बघा, आता तुमच्या इन्क्युबेटरचे स्टार्टअपचे कस्टमर तिथे असले तर काय असेल? अमेरिकेतले कस्टमर काय एक्सपेक्ट करतात? कॉन्स्टंट क्वालिटी, कन्सिस्टंट क्वालिटी, बरोबर. आपण छोड दो ना, इट्स समथिंग दो, नो दॅट्स नॉट एक्सेप्टेड. तर दॅट्स व्हॉट दे आर लुकिंग फॉर फ्रॉम यू. कदाचित ते म्हणतील आमचे स्पेक्स आहे, स्पेक्सप्रमाणेच करायला पाहिजे, दुसरं काही नाही. कदाचित अमेरिकेतले दुसरे कस्टमर्स तुम्हाला म्हणतील की लेट्स कोलॅबोरेट अँड लेट्स वर्क इट थ्रू. युरोपमध्येही तसं होऊ शकेल. चायनामध्ये आता मॅन्युफॅक्चरिंग एवढं मोठं झालं आहे, पण सुरुवातीच्या चायनामध्ये इट वॉज ऑल री-इंजिनिअरिंग. ते प्रॉडक्ट आलं की तोडायचे, मोडायचे, कसं केलं बघायचे. म्हणजे त्यावेळेस आम्ही चायनाला आमचं प्रॉडक्ट पाठवायला आमची तयारी नसायची, कारण ते ग्लोबल IP इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीसाठी बघायचे नाहीत काय. ते तोडायचे, मोडायचे, री-इंजिनिअरिंग करायचे आणि मॅन्युफॅक्चरिंग करायचे. तर हे सगळं जे कृष्णनीती मी म्हणते ना, ते सगळं तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की यू आर इन अ फाईट फॉर सर्वायवल. तुमची पॅशन आहे, पण यू आर ऑलवेज इन ए ग्लोबल कॉम्पिटिशन. भारतात they want to be the third biggest economy in the world next 10 years. And you guys are really the root pillars of that goal. Just एक दोन मी केस स्टडी दाखवते, मी जास्त बोलणार नाही आहे. DeepSeek, आत्ता त्यांनी नवीन AI मॉडेल केलं. बापरे, त्यांनी मग काय NVIDIA, मेटा, एक सगळे कोसळायला लागले. थोडंसं लिहिलं त्याच्याबद्दल. पण त्यांनी काय केलं तर त्यांनी दे चेंज द रूल्स ऑफ द गेम. त्यांनी असं नाही केलं की हे असं करतायत, तुम्ही त्याच्यावर ट्विक करणार, थोडं बरं करणार. दे जस्ट थ्रू अवे द गेम. दे जस्ट थ्रू अवे द रूल्स अँड दे डिसाइडेड टू क्रिएट देअर ओन गेम. जसं स्टीव्ह जॉब्सने केलं जेव्हा iPhone सुरू झाला किंवा जेव्हा PC सुरू झाले. तर दॅट्स अ ट्रू डिसरप्टिव्ह इनोव्हेशन. अशी फार कमी असतात, पण कमी असतात ती खूप सक्सेसफुल होतात. मार्केट फेल अक्रॉस द ग्लोब जेव्हा DeepSeekचं बाहेर आलं तेव्हा. आय एम नॉट ट्रॅक ऑफ टाईम, सो समबडी जस्ट टेल मी आय रनिंग आउट ऑफ टाईम. दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हणजे की हाऊ इंस्टाग्राम स्टार्टेड. इंस्टाग्राम स्टार्टेड ॲज अ बर्बन. त्यांच्या कंपनीचं नाव होतं सुरुवातीला बर्बन. बर्बन म्हणजे इट्स अ टाईप ऑफ विस्की. तर त्यांनी कंपनीचं आता जे कोण सुरुवातीचे 2-3 होते, दे वर विस्की लव्हर्स. त्यांनी नाव दिलं बर्बन. आणि त्यांनी जो ॲप केलेला होता तो होता की वेगवेगळ्या ठिकाणी बर्बन प्यायला जायचं आणि तिथली लोकेशन टाकायची. आणि असं करता करता लक्षात आलं लोकांच्या, त्या दोघांच्या, की हे लोक लोकेशन टाकतच नाही आहे, ते लोक त्यांचे फोटो टाकत आहेत. बर्बन फॅक्टरी ABCD तिथे फोटो टाकत आहेत. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण इंस्टाग्राम शुड बी अबाउट फोटोज अँड रील्स अँड पिक्चर्स अँड नॉट अबाउट लोकेशन्स. तर हे जे आहे ते शिकले किती पटकन, त्यांच्या चुकातून शिकत गेले. आणि टुडे वी नो व्हॉट इंस्टाग्राम, हाऊ बिग और स्मॉल इट इज. तर थोडक्यात मला काय सांगायचं आहे की गेट आउटसाइड द बॉक्स. मी जे तिसरी गोष्ट म्हटली ना की क्रिएटिव्ह सोल्युशन टू एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स, ही 2 एक्झाम्पल्स त्या गोष्टीचे आहेत. दिस इज जस्ट अ व्हेरी सिम्पल वन. माझे अनुभव जे आहेत
ते mentoring the startups as well as entering into new business and new markets. मी काही स्लाईड सगळी वाचून दाखवणार नाही आहे तुम्हाला, पण आज ज्या बागायत जे मी बोलते आत्ता किंवा जे पुस्तक मी लिहिलं आहे ते या सगळ्या ठिकाणी मी काम करत असतानाचं पुस्तक आहे. दिस इज माय रिव्हर व्ह्यू मिरर. जर मी बघितलं की मी एक 200 ते 250 स्टार्टअप्स मी ॲनालाइज केले आणि दिस इज रिअल व्ह्यू मिरर, सो टेक इट विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. तर माझ्या लक्षात आलं की हे 5 फॅक्टर्स आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहेत, पण त्यातला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा कुठला आहे पर्सेंटेज वाईज. टायमिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर टीम अँड एक्झिक्युशन, इम्प्लिमेंटेशन. कारण कितीतरी स्टार्टअप्स मी बघितले, अमेरिकेत पण बघितले आणि काही तुमच्या लोकांना पण लक्षात येईल की इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी डिफिकल्ट. स्केलिंग इम्प्लिमेंटेशन, आयडिया, बिझनेस मॉडेल, फंडिंग. आणि लक्षात घ्या, फंडिंग इज ॲट द एंड हिअर, ॲटलिस्ट इन माय रिअर व्ह्यू मिरर. तर पैसे नाहीत, फंडिंग नाही म्हणून मला काही करता येत नाही. डोंट डू दॅट प्लीज. कारण तुमची जर आयडिया असली, तुमचं टायमिंग असलं तर फंडिंग विल फॉलो. कस्टमर्स आले तुमच्याकडे की फंडिंग विल फॉलो. कारण कस्टमर्स इज द मेन थिंग. म्हणजे फंडिंगशिवाय तुम्ही जगू नाही शकणार. आम नॉट डिस्काउंटिंग. आणि अमेरिकेत फंडिंगची मिळण्याची शक्यता जास्त असते, कारण इट्स अ बेटर स्ट्रक्चर. तुमचं VC फंडिंग म्हणा, एंजल फंडिंग, विच एव्हर. पण फंडिंग नाही म्हणून प्लीज 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 काही करू नका असं सांगणार नाही मी. फंडिंग विल कम. आणखीन आता भारतात तर फंडिंगचं खूपच वाढलेलं आहे. आणि आय एम सेइंग दिस रिअल व्ह्यू मिरर, कारण आपली टेक्नॉलॉजी इतकी बदलती आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा दर 10 वर्षांनी आय वॉज ॲब्सोल्यूट. तर मला सारखं नवीन शिकायला लागलं. आजच्या जगात तर 4-5 वर्षातच आपली टेक्नॉलॉजी ॲब्सोल्यूट होते. तर लुक ॲट दिस विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. आणि मी पुन्हा इलॉन मस्कचं उदाहरण देते की त्यांनी हे बघितले 5 फॅक्टर्स, 6 फॅक्टर्स काय असतील ते, आणि ही डिसाइडेड हाऊ टू मेक ऑल हिज कंपनी इंटरडिपेंडंट. म्हणजे थिंकिंग आउटसाइड द बॉक्स. So closing, are you guys ready for Shark Tank? Who is ready for Shark Tank? All right, I see at least 3 or 4 hands, of course. Super. So any kind of mentoring, help, suggestions, anything that I can offer. You already got a fantastic base here to get help and support. But if I can add, माझा खारीचा वाटा जर मी त्याच्यात ॲड करू शकले, I'll be happy. Any help I can offer. Okay, I don't know how much time I spent. I don't know how much time I have. The time, no problem. If you want or the audience want, we can take 2 questions, 2-3 questions, because ma'am's lecture was really enlightening and with the full of experiences of her own. आपल्याला काही प्रश्न हवे असतील, बऱ्याच मुली पण इथं आहेत, एक वेगळा एक्सपिरियन्स मॅडमचा आहे, तर काही 2-3 प्रश्न असतील तर ते घेऊन मग आपण पुढच्या सेशनला जाऊ शकतो. मॅडम, मला एक विचारायचं आहे. तुम्ही US मध्ये 50 वर्ष सक्सेसफुल आहे. आता आपल्याकडे एक नवीन सामाजिक परिस्थिती येते की बऱ्याच मुली लग्न झाल्यानंतर नवरा अमेरिकेमध्ये आहे म्हणून तिथं जाणं, पण तिथं गेल्यानंतर दोघांनी सर्व्हिस करायची म्हणजे बऱ्याचशा गोष्टी प्रॉब्लेमॅटिक काय. तर त्या केसमध्ये समजा जर असं काय नवीन एंटरप्रेन्योरशिप म्हणजे एक छोटासा बिझनेस म्हणून जर काय करायचं असं जो पार्ट टाईम होऊ शकतो, तर ते जागा संयुक्तिक राहील, त्यांना म्हणजे फॅमिलीकडे वेळही देता येईल. आणि तर त्या संदर्भात कशा टाईपचं एन्व्हायरमेंट आता मिळू शकेल? Thank you for the question, because our drink chocolate was exactly that. It was more like आपण इथे कसं म्हणू, कॉटेज इंडस्ट्री म्हणू अशासारखा बिझनेस केलेला होता, पार्ट टाईम करता येईल असा. तर आता सर म्हणाले की some women are in the US
and they have younger kids, right? So what can they do is really what you're asking. आणि मी म्हणेन की look into your heart, what's your passion. कारण कुठलाही बिझनेस तुम्ही फुल टाईम करा, पार्ट टाईम करा, it's going to require efforts. So are you enjoying what you're doing? Because this is all about how you want to live and how you want to combine your work-life harmony, as I would call it. So look into your passion, look into your skills. आणि अमेरिकेत तुम्हाला असे स्मॉल बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. आणि that organization can be very helpful to get you started. But you can do something part-time as well. Thank you, madam. Political question. Trump media, how will it affect